राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ATS इयत्ता पहिलीसाठी आपण मुख्य ऋतू व महिने यांचा अभ्यास करणार आहोत. तर मुख्य ऋतू किती आहेत? मुख्य ऋतू आहेत 3. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. मुख्य ऋतू किती आहेत? 3 आहेत. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. आलं लक्षात? पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो आणि उन्हाळ्यानंतर परत काय येतो? पावसाळा येतो. आता या पावसाळा ऋतूमध्ये एकूण किती महिने येतात? तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाळ्यामध्ये येतात किंवा पावसाळ्या ऋतूत येतात. नंतरचा ऋतू कुठला आहे? हिवाळा. कोणता आहे? हिवाळा. हिवाळा या ऋतूमध्ये कोणकोणते महिने येतात? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 4 महिने हिवाळ्या ऋतूमध्ये येतात. त्यानंतर येतो उन्हाळा हा ऋतू. कोणता ऋतू येतो? उन्हाळा. उन्हाळा या ऋतूमध्ये कोणकोणते महिने येतात? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने कुठल्या ऋतूमध्ये येतात? तर उन्हाळ्यामध्ये येतात. आता परीक्षेचे प्रश्न काय विचारतात? तर जुलै हा महिना कोणत्या ऋतूमध्ये येतोय? पावसाळा. जुलै हा महिना कुठल्या ऋतूमध्ये येतो? पावसाळा. सप्टेंबर हा महिना कुठल्या ऋतूत येतो? पावसाळा. ऑक्टोबर हा ऋतू कुठल्या महिन्यात येतो? हा महिना कुठल्या ऋतूत येतो? हिवाळा. जानेवारी हा महिना कुठल्या ऋतूत येतो? हिवाळा. मे महिना कुठल्या ऋतूमध्ये येतो? उन्हाळा. एप्रिल महिना कुठल्या महिन्यात येतो? उन्हाळा. मार्च महिना, फेब्रुवारी महिना कुठल्या ऋतूत येतो? उन्हाळा. आलं का लक्षात? असे हे मुख्य 3 ऋतू आहेत आणि त्यांच्यामध्ये येणारे महिने आहेत. तुम्हाला प्रश्न काय विचारतात? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने कुठल्या ऋतूमध्ये येतात? पावसाळा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे ऋतू कुठल्या महिन्यात येतात? हिवाळा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे महिने कुठल्या ऋतूत येतात? उन्हाळा. आलं लक्षात?